पक्षावर, हो, पण ते ठाकरे- लोकांनी मान्य केले नाहीत हे आता दिसतंय. अच्छा. आता वातावरण जे होतं तसं नाही आहे, भारतीय जनता पक्षाला त्यांनी स्वीकारलेलं आहे असं दिसतंय ना. माझी सहकारी प्रज्ञा सुद्धा आहे, सो मी प्रज्ञाला पण रिक्वेस्ट करेन की राष्ट्रवादी काँग्रेसची एक Yes. कमेंट आपण ह्याच्यावरती घेऊयात, शरदचंद्र पवार पक्षाची. नाही, मगाशी जे केशव उपाध्ये साहेब म्हटले की आमचे महानगरपालिकेला 92 आले आणि आमचा जर विजय दिसत नसेल तर मग दुःख वाटत असेल तर काय मग प्रश्नच नाही. तसं नाही आहे उपाध्ये साहेब, तुम्ही हे लक्षात घ्या, शिवसेना तोडफोड करून, राष्ट्रवादी तोडफोड करून, गेल्या वेळी फक्त तुमचे 84 होते, त्यात 7च वाढलेत. अजून फार काय तुम्ही फार मोठं यश मिळवलेलं नाही आहे. आम्ही आमच्या प्रभावाकडे सुद्धा पॉझिटिव्हली बघतोय. म्हणून सांगतोय आमची एवढी छकलं करून सुद्धा ठाकरे आणि राष्ट्रवादीचे ठाकरेंचे 70 आलेत, हे फार मोठं यश आहे. तुम्ही मराठी भावनिक म्हणाल असं तर तुम्ही भावनिक राजकारण केलं, हिंदू खान हे तुम्ही राजकारण केलं आणि तुम्हाला विकासावरती ठाकरेंनी आणलं, त्यामुळे तुम्हाला विकासावरती चर्चा करणं भाग पडलं. जोपर्यंत आदित्य ठाकरेंनी भाषण केलं नव्हतं तोपर्यंत तुम्ही हिंदू महापौर होणार, परत मराठीवरती आलात, परत खान बटेंगे कटेंगे एवढं करून फक्त तुमचे 7च नगरसेवक वाढलेत. म्हणजे अणुयुद्धाची तयारी करून ठीक आहे. तुम्हाला हाती फक्त हेच लागलेलं आहे. ठीक आहे, यावर आपण केशव उपाध्यांची प्रतिक्रिया घेऊया. अपेक्षित यश किंवा अपेक्षित आकडा भाजपचा मुंबईत दिसत नाहीये. तुम्ही एवढी शकलं केली, तेवढी कारस्थानं केली, तसं ते म्हणतायत. असं आहे की जेव्हा आपले कार्यकर्ते नेते सांभाळता येत नाहीत, ते सगळ्यात पहिल्यांदा नेतृत्वाचा पराभव असतो. तिथे उद्धव ठाकरेंचा सगळ्यात मोठा पराभव आहे. तुम्ही मान्य करा अथवा न करा, पण तो शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही आपल्याला, एक मिनिट आता मला शांत बोलू द्या, असं आहे की या दोघांनाही आपले कार्यकर्ते सांभाळता आले नाहीत, आपलं घर आपल्याला राखता आलं नाही आणि दुसऱ्याच्या घरात मग आनंद का, ह्याचं दुःख आपण व्यक्त करायचं, यासारखा हास्यास्पद प्रकार नाही. पहिला मुद्दा. दुसरा असं आहे की मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही कायम प्रयत्न करत असतो. प्रश्न असा आहे की संघटनात्मक